गेल्या काही दिवसांपासून टीव्हीला एक भोंदू बाबा फार प्रसिद्ध झालाय. हे तुम्ही बघा, त्या विषयावर सध्या कोणीच बोलत नाहीये. चांगली चांगली जबाबदार मंडळी मूग गिळून गप्प आहेत त्या विषयाच्या बाबतीत. स्वतःला सेफ ठेवायचं काम चाललंय, स्वतःला सुरक्षित ठेवायचंय, बस बोलायचं नाही. हातचा राखून चाललंय काम सगळं. समाजाच्या सुधारणेचा, ज्या समाजाच्या बळकटीचा मागता घेऊन काम करणारे आम्ही सगळे लोक आहोत. ऐनवेळी लक्षात येतं की हे सगळं वरवर चाललेलं आहे. खरी आत्मीयता कुणाच्याच ठिकाणी नाही. आणि जोपर्यंत समाज शॉर्टकटच्या नादात चुकीच्या लोकांच्या पाया पडत राहील, तोपर्यंत असे भोंदू बाबा जन्माला येतच राहणार. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बातम्यांना समाज माध्यमांवर केंद्रस्थानी असलेल्या ह्या विषयाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीकडून सोशल मीडियावर मीम्स बनवले जात आहेत, जोक शेअर केले जात आहेत. मला प्रश्न पडला की हा जोक आहे. एकंदरीत आपल्या महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचा प्रवास जर आपण अभ्यासानं तपासून पाहिला, तर या महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचा जो प्रवास राहिलेला आहे तो कायमच निष्ठेच्या आणि श्रद्धेच्या धर्तीवर चालत आलेला आहे. पण या श्रद्धेच्या वाटेवरून चालत असताना सामान्य माणसांनी एक काळजी घेणं फार गरजेचं असतं, आणि ती म्हणजे आपली श्रद्धा आपण ज्या ठिकाणी ठेवतोय ते ठिकाण योग्य आहे का हे तपासायला सामान्य माणूस चुकला, आणि तिथं सामान्य माणसाचा घात झाला. आम्ही ज्यांच्या पायावर नतमस्तक होतोय, ज्यांच्या पायावर डोकं टेकवतोय, ते त्या लायकीचे आहात का हे तुम्ही तपासून पाहणार आहात की नाही? कोणाच्याही चरणावर डोकं आपटत असताना तो तितका आचरण शुद्ध आहे का? त्याची विद्वत्ता, त्याचं आयुष्य लोकाभिमुख आहे का? दीन दुबळ्यांच्या प्रती त्याच्या अंतःकरणामध्ये त्या संवेदना जिवंत आहेत का? हे आपण तपासून पाहायचंच नाही का? त्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, कर्मणैव ही संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपंशन कर्तुमर्हसि. अर्थात जनकासारखे ज्ञानी आणि बलाढ्य लोक सुद्धा कर्माच्या जोरावर परमसिद्धीला प्राप्त झालेत. आणि हे सांगणाऱ्या श्रीकृष्णाच्या अंश आपण आपल्याला ह्या भोंदू बाबांसारख्या एजंट लोकांची कधीपासून गरज पडायला लागली? मुळात दोष त्या दगडाचा नाहीये, दोष त्या मस्तकाचा आहे जे चुकीच्या ठिकाणी झुकलं जातंय. अध्यात्म हे मनुष्य प्राण्याला लाभलेलं वरदान आहे, इथपर्यंत ठीक होतं. पण ते अध्यात्म साध्य करण्यासाठी ह्या अशा एजंट लोकांची कधीपासून आपल्याला गरज पडायला लागली? मला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या वारकरी परंपरेचा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराजांपर्यंत या सकल वारकरी संतांनी, वारकरी परंपरेनं आपल्याला अंगारे धुपारे अंगाला लावून हातावर हात ठेवून आयुष्य जगायला शिकवलं नाही, तर एक कृतीशील आणि प्रयत्नवादाची कास धरून स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन कर्मप्रधान आयुष्य जगायला शिकवलं. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या वारकरी परंपरेचा. हा, आता आलेत वारकरी संप्रदायात सुद्धा असे काही महाभाग जे फक्त वाङ्मयाचा अभ्यास न करता संप्रदायाची वेशभूषा करून स्वतःला अध्यात्माचे ठेकेदार समजायला लागलेत. पण काळजी करण्यासारखं काही कारण नाही, बातम्या पाहून विचलित होण्याचं काही कारण नाही. कारण काळ इतका ताकदवान असतो, तो पितळ आणि शुद्ध सोनं यातला निवाडा केल्याशिवाय राहत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून ती बातमी पाहून मला नेहमी प्रश्न पडतो की जर थोडीशी समाज मनाची आज समीक्षा आपण केली, तर सामान्य पातळीवर आयुष्य जगणारा एखादा शेतकरी तुम्ही डोळ्यासमोर आणा. आपण ज्या शेतकरी कुटुंबातून सगळेजण जन्माला आलो आहोत, सामान्य पातळीवर आयुष्य जगणारा जो शेतकरी असेल, तो दिवसभर काबाड कष्ट करतो आणि संध्याकाळी हरिपाठ गाऊन आपल्या कष्टाची भाकरी खाऊन झोपी जातोय. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त दुसरं अध्यात्म त्याला आतापर्यंत कुठलंही सापडलं नाही किंवा त्याची गरज त्याला वाटली नाही. आणि दुसऱ्या बाजूला सो कॉल्ड उच्च शिक्षित लोक, सामाजिक दृष्ट्या पुढारलेले लोक आपली अमर्याद अशी बुद्धिमत्ता कुठल्या तरी बाबाबुवाच्या पायावर गहाण ठेवून शॉर्टकटच्या नादात जेव्हा आयुष्याची माती करताना पाहायला मिळतात, तेव्हा प्रश्न पडतो, हा तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व छत्रपती शिवरायांनी केलं होतं, जगद्गुरु तुकोबारायांनी केलं होतं? मुळात अलीकडल्या काळामध्ये आतून घाबरलेली लोक, ज्यांचा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नाही, कर्तृत्व संपन्न वैभवशाली आयुष्य जगण्याच्या बाबतीत ज्यांनी गांभीर्यानं कधी विचार केला नाही, ही आतून भेदरलेली, आतून घाबरलेली लोक अशा बाबाबुवांच्याकडे जात असतात. त्यांनी दुकानं मांडलेलीच आहेत.
रामापासून कृष्णापासून ते आत्तापर्यंत म्हणजे महाराष्ट्राला जी प्रबोधनाची चळवळ लाभली त्यामध्ये दादोबा पांडुरंगांपासून ते डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये लाभलेलं आहे, ही माती सुपीक करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, आज प्रश्न पडतो टीव्हीच्या बातम्या पाहून की हा खरोखर त्यांचा महाराष्ट्र आहे. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग असा आहे, भगवे तरी श्वान सहजची वेश त्याचा. रस्त्याने एखादा कुत्रा चाललाय आणि त्याचा रंग भगवा आहे, मग काय तुम्ही पाया पडणार त्याच्या? भगवे तरी श्वान सहजची वेश त्याचा, सहज त्याचा तो रंग आहे. अलीकडल्या काळामध्ये भगवी वस्त्र दिली तरी लोटांगण घालायचं काम सध्या समाजाचं सुरू आहे आणि मुळात ही चूक आपल्याला करायची नाहीये. वारकरी संतांची मी दाखले आतापर्यंत इतक्या वेळा देतोय, याचं कारण असं की या महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेने आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन प्रयत्नवादाची कास धरून आयुष्य जगायला शिकवलेलं आहे. अरे आपण शेतकऱ्याच्या घरची पोरं आहेत रे, आपल्याला संघर्षाची जाणीव आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शॉर्टकटच्या नादात कुठल्या तरी बाबा बुवाच्या पायावर डोकं आदळू नका. की स्वतःला नेतृत्व म्हणून पुढे करत असताना आमच्या नजरेसमोर दोनच रोल मॉडेल असले पाहिजे आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुसरे जगद्गुरु तुकोबाराय, दुसरे नाही.